आज हनुमान जयंती. सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. आजची आपली श्वसन संस्था, आपल्याला काय करायचं आहे की श्वसन संस्था म्हणजे काय, त्याची माहिती घ्यायची आहे. ती कशासाठी उपयुक्त आहे, ती कशी कार्य करते, त्याचं कार्य झाल्यानंतर काय फायदा होतो आपल्याला, आणखी त्याच्याशिवाय आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया कशा चालू राहतात. म्हणजे जो आपला मुख्य भाग आहे, की श्वसन क्रियामुळे तुमचे कोणते आजार होतात, त्या आजाराला आपण प्रतिबंध कसं करू शकतो. आपण प्रत्येक श्वसनाचे वेगळे वेगळे प्रकार आपण केल्यानंतर त्याचा आपल्याला कसा फायदा होतो, त्या आजारापासून आपण मुक्त होऊ शकतो, आपण स्वस्थ होऊ शकतो. हे इतकं मोठं हे आहे. तर आपला मूळचा भाग, शेवटचा भाग आहे. आणि शेवटचा भाग आहे क्रिया, आपण ज्या ज्या क्रिया आपण करतोय, आपण श्वसनाची क्रिया करतो, तर श्वसनाचे अनेक प्रकार पण आहेत, ते आपण विस्तृतमध्ये बघू. आणि ते श्वसनाची क्रिया केल्यानंतर आपल्याला कसा लाभ होतो, शरीराला कसा लाभ होतो, रोगापासून आपण मुक्ती कशी होतो, त्याच्यासाठी आपण श्वसन प्रक्रिया, आपण श्वसन संस्था पण बघत आहे. मागच्या आठवड्याला आपण पहिला भाग घेतलाय, तरी मी पहिलेपासून रिव्हिजन करतो. जे आज कोणी नवीन जर आले असेल तर त्यांना ती मिळायला पाहिजे, ही अतिशय महत्वाची आहे. प्रश्न हा आहे की पहिले आपलं शरीर बनलेलं आहे, ते आपलं शरीर बनलेलं आहे तर सेल्स, CELLS, सेल्स किंवा कोशिका ह्याने आपल्याला बनलेलं असतं. जेव्हा आईवडिलांचा संपर्क होतो तेव्हा एक कोशिका तयार होतो, आणि एका कोशिकाचे 10, 100, लाख, करोड इतक्या कोशिका, त्या असंख्य कोशिका बनल्या जातात. ह्या कोशिका बनल्यानंतर त्याचा टिश्यूज बनतात, आणि टिश्यूज बनल्यानंतर त्याचा अंग बनतात. अंग म्हणजे आपलं डोळ्याचं अंग आहे, नाकाचं अंग आहे, छातीचं अंग, फुफ्फुसाचं अंग, हृदयाचं अंग वगैरे असे आपले वेगळे वेगळे अंग बनतात. आणि हे सगळे अंग एकत्र जर आलेत, हे अंग एकत्र झालेत, तर मग काय ती एखादी संस्था बनतं. म्हणजे आता पाचन संस्था म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये तोंडाचा भाग आहे, दाताचा भाग आहे, जिभेचा भाग आहे, हे प्रत्येक एक एक अंग आहेत. अन्ननलिका आहेत, पोट आहेत, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहेत, गुदद्वार आहेत, हे वेगळे वेगळे अंग आहेत. ह्या अंगाचा संच बनवून आपलं एक संस्था बनतं. आणि अशा आपल्या शरीराचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी 9 संस्था विज्ञानाने सांगितलेल्या आहेत. ह्या 9 संस्थेमधून आपण जर अभ्यास केला 9 संस्थेचा, तर आपल्याला काय होतं की पूर्ण शरीराचा आपल्याला अभ्यास होतो. आणि आध्यात्मिक योग संस्थेकडून आपल्याला 10वी म्हणजे आध्यात्मिक संस्था दाखवलेली आहेत. तर विज्ञानाने जरी 9 संस्था जरी सांगितल्या असल्या तरी आपल्या एकूण 10 संस्था आहेत. तर आपण सुरुवातीला 9 संस्थेचा अभ्यास करत आहे. 9 संस्थांपैकी पहिल्यांदा आपण सेल्स बद्दल माहिती बघितली. सेल्स ही संस्थामध्ये येत नाही, पण हा अविभाज्य भाग आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं की आपली अस्थि संस्था, म्हणजे आपल्याला हाडाने कसं आपल्याला शरीर बनलं आहे, तर ते आपण बघितलं. त्या अस्थि संस्थांमध्ये आपलं सांगाडा बघितलं, शरीराचा सांगाडा. त्याच्यानंतर अस्थि संस्था झालं, त्याच्यावर मांस चढवलेलं आलं. मग मांसपेशी संस्था आपण बघितली आहे. मांसपेशी संस्था बघितल्यानंतर आपण मग तिसरी पाचन संस्था बघितली आहे. तर आपण अन्न जे खातो तर ते पाचन कसं होतं, म्हणजे मोठे घास आपण खातोय, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खातो, म्हणजे भात आहे, भाकर आहे, पोळी आहे, भाजी आहे, तर लोणचं आहे, चटणी आहे, सगळे एकत्र हे खातो. आणि मग त्याचे मोठे भागाचं होतं तर त्याचे लहान भाग होऊन त्याचं पाचन कसं होतं, आणि रस त्याचा निर्माण कसा होतो, आणि जे शेवटचा जो आपला मळ असतो तर तो बाहेर काढून टाकतात. म्हणजे
अन्न प्राशन करण्यापासून मळ बाहेर करण्यापर्यंत जी संस्था काम करते त्याला पाचन संस्था म्हणतात. आता ही आपली चौथी संस्था आहे. या संस्था म्हणजे आपण श्वसन संस्थाला आहेत. तर ही श्वसन संस्था योगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. आणि आपला उद्देश काय आहे की ही श्वसन संस्था आहे. तर ह्या श्वसनामुळे आपले कसे कसे आजार ठीक होऊ शकतात, आजार येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, आजार आले तरी आपण त्याला कसं पाठीमागे काढू शकतो. एक आपण अंग करतोय, आपण बसलो आहे तरी आपल्याला त्या श्वसन संस्थांमध्ये कसे कसे आपल्याला लाभ होऊ शकतात, आपण उभा आहे तर कसे लाभ होऊ शकतात, कसे नुकसान होतात हे शोधायचं आपल्याला आहे. परंतु त्याच्या आधी आपल्याला या संस्थेबद्दलच आपल्याला ही माहिती बघायची आहे. आता ही सगळ्यांना माहिती की बा श्वास घेतात आपण. आता श्वास घेतोय तर श्वास घेतल्यानंतर आपल्यामध्ये नाकातून आपण ह्या वातावरणातली अनेक आपण श्वास घेतो तर त्याच्यामध्ये हवा असते, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, अनेक प्रकारचे वायू असतात. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करतो, हे प्राणवायू आपण नाही नुसता प्राणवायू घेत नाही, आपण सगळी हवा आतमध्ये घेतो. आणि ही हवा आतमध्ये घेतो आपण. शेवटी मी ते तुम्हाला सांगेल की हवा आपण किती आपण घेतो. आणि तर मग हवा आतमध्ये घेतलो आणि हवा आहे तर त्याचं ऑक्सिजन मध्ये प्राणवायू मध्ये कसं त्याचं रूपांतर होतं, आणि प्राणवायू मध्ये रूपांतर झाल्यानंतर ते रूपांतर फुफ्फुसात होतं, आणि ते रूपांतर झाल्यानंतर त्याचं शक्तीमध्ये कसं परिवर्तन होतं. तर ही आपल्याला क्रिया ही शिकायची आहे. आता याच्यासाठी ना तर आपल्याला काही अवयवांची माहिती बघायची असते. आपण आता याच्यामध्ये आपल्याकडे नाक आहेत, तोंड आहेत. आता हे आहेत याच्यामध्ये ना की नाकाचा पहिला आपण हवा घेतली आहे, आपण श्वास घेतलेला नाही, आपण प्राणवायू घेतलेला नाही. हवा घेतलेल्या त्याच्यामध्ये मिक्सचर म्हणजे खिचडी सारखे अनेक प्रकारचे हवा आहेत. आता हे तर नाकाचे 3 भाग होतात. हे नाकामधून येतात, तर नाकामध्ये इथे नाकाचे आपल्याला केस असतात, मी मागच्या सांगितले ते. ही केस असतात, त्याच्या बाजूला असतात की आपल्याकडे थंड प्रकारचा म्युकस तिथे तयार होतो. त्या थंड असतं हे थंड हवा आपल्याला बाहेरची वातावरणातली जर असेल, उष्ण हवा असेल तर ती थंड करण्यासाठी पहिल्यांदा तर त्याच्यातले कण साफ करण्यासाठी हे केस काम करतात, जाळीसारखं काम करतात. नंतर तिथे आपल्याला थंडपणासाठी असतं ना तर तिथे 1 लिटर तयार होतो दिवसातून. आणि ही जी उष्ण हवा असते तर ती पहिल्यांदा त्या आपल्याला फुफ्फुसाचं जे टेम्परेचर असेल तर त्या टेम्परेचर कायम करण्यासाठी इथे रेडिएटर सारखं काम करतं. नंतर तिथे पुढे आपल्याकडे काही असतात तर टिश्यूज असतात, तर त्या बाकीचे रक्त आणतात आणि ते उष्ण तिथे वातावरण तयार होतं. तर ते कशासाठी असतात, जेव्हा वातावरणामध्ये थंडी असतं आणि खूप थंड असतात तर एकदम तुम्ही थंड हवा जर घेतली आपली, तर थंड हवा जर घेतली तर आपण काय होतं किंवा ते फुफ्फुसाला हानिकारक होऊ शकतं. मग ते जर थंड असेल वातावरण तर ते गरम करण्यासाठी त्या टिश्यूज मध्ये जी रक्ताची उष्णता तयार केलेली असते त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर थंड मधून ते आपल्याला जितकं फुफ्फुसाला पाहिजे तितकं ते कन्वर्ट करतात. पहिल्यांदा काय सांगितलं की तुम्हाला गरम जर असेल तर इथे तो ओलावा असतो, 1 लिटर रोज तयार होतं, आणि 1 लिटर तयार झाल्यानंतर तर म्हणून इथे टेम्परेचरचं दोघांचं रेग्युलेटर इथे सांगितलं. नंतर आपल्या इथे सायनस असतं, हा सायनसचा भाग आहे आपल्या वरचा भाग. हा सायनसचा भाग हा पोकळ असतो, आणि हा सायनसचा भाग पोकळ असेल तर हा जर पूर्ण पोकळ असेल तर तुमचं मेंदू काम करतं. हा भरला तर तुम्हाला सर्दी होतं, खोकला होतं, वेगळे प्रकारचे होतात. थंड हवा जर आपल्याला घेतली, ही जर डायरेक्ट आपण फुफ्फुसात गेली
तर ह्यानी निमोनिया होतो. निमोनिया कसा होतो मी तुम्हाला पुढे फुफ्फुसाच्या मध्ये आपण गेल्यानंतर सांगेल तुम्हाला. पण एकदम थंड हवा इथून गेली आणि तर मग ते फुफ्फुसामध्ये गेले तर फुफ्फुसाचे आपण वेगळे भाग घेतल्यानंतर आपण बघू. तर ती गेल्या तर तो निमोनिया होतो. आता इथे कंट्रोलिंग करण्यासाठी असताना तर ह्या गोष्टी आहेत. मग सायनस आहे तर हा सायनसचा भाग असतो तर हा रेडिएटचा करतो. शरीर पाचन करतो आपलं. त्याच्यानंतर शरीर आपल्याला पाचनाची ही क्रिया होते, याच्यामधून रेडिएटरचं करतो. वाणी आपली सुंदर बनवतो. त्याच्यानंतर गंध म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वास येण्यासाठी आपल्याला याचा उपयोग पडतो. हे आपल्याला सायनस आपल्याला नेहमी रिकामं पाहिजे असतं. याच्यामध्ये सर्दी अजिबात नसावी आणि म्हणून त्याच्यासाठी आपण कपालभाती करतो. श्वसनाचे वेगळे वेगळे आपण प्रकार करतो. आणि हा मोकळे करण्यासाठी शुद्धिक्रियामध्ये 6 प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत. त्याच्यामध्ये एक आपला नेती म्हणून प्रकार आहेत. तर नेती म्हणून म्हणजे एका नासिकाने आपण पाणी घेतो, दुसऱ्या नासिकाने आपण काढून टाकतो, दुसऱ्या नासिकाने घेतो, पहिल्या नासिकाने काढून टाकतो. तर ह्याच्यामुळे काय की आपल्याला हा सायनसचा भाग असतो ना, हा सायनसचा भाग पूर्ण आपल्याला नेहमी मोकळा ठेवायला पाहिजे असतं. मोकळा ठेवायला पाहिजे असतं. तर हे सायनस हे झाल्यानंतर मग ते पुढे आपल्याला जातं. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल, ही पाचन संस्थाचा नकाशा आहे. परंतु मी तुम्हाला थोडस याच्यावरून सांगतो. इथे नाकामधून श्वास घेताना आतमध्ये दिसत आहेत. नाकामध्ये श्वास घेताना दिसत आहे नंतर एक तोंडाची नळी आहे. आता हे नाकाची आणि तोंडाची ह्या दोन्ही नळी येतात, ह्या दोन्ही जॉईंट नळी येतात. मग त्याच्यानंतर काय की तिथून अशा 2 नळ्या, एक पोटात, एक तोंडाची पोटात अन्ननलिकेमध्ये जातं आणि त्याच्या बाजूला असतं तर ती श्वसन नलिका बाजूला असतात. अशा 2 नलिका एकत्र येतात. त्याच्यावर एक झाकण असतं. ते झाकण असतं. तर त्याला आपण म्हणतो इपोग्लोटिस म्हणतो. तर त्या झाकणाला असं ते झाकण कशासाठी असतं की जेव्हा तुम्ही श्वास घेत असतात, जेव्हा जेवण करत असाल तर श्वासनलिका तुमची काही वेळ बंद ठेवतात, म्हणजे अन्नाचा कण त्या श्वासनलिकेमध्ये जाऊ नये म्हणून, आणि तो अन्नाच्या कण जाऊ नये किंवा पाणी जाऊ नये. आणि ते जर गेले की तुम्हाला ठसका बसतो, आणि हा तुम्हाला जर ठसका बसला तर कधी कधी काय की मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो की त्याच्यासाठी एक तर आपण हे काय करतो, मधलं बोट आणि हे लागतो, ही आकाश मुद्रा आपण करतो. किंवा आपल्याला ठसका बसला ना, असं पाठीमागून आपल्याला दोऱ्याने मारल्या जातं ते पूर्ण निघण्यासाठी. नागपंथीयाचे लोक असतात ही अशी मधलं बोट लावून ही आकाश मुद्रा करतात आणि ते आकाश मुद्रा करताना जेवण करत असतात. तर हे जे झाकण आहेत, तर हे श्वासाच्या वेळेस 3 नलिका उघडावी, जेवायच्या वेळेस 3 नलिका उघडावी. आपल्याला सगळ्या आई वडील वगैरे म्हणतात की बा जेवताना बोलू नका, विनोद करू नका, हसू नका, कारण की तिथे अन्नाचा किंवा पाण्याचा जर कण तिथे गेला की तुम्हाला त्रास होईल. त्याचं कारण हे. आता मग ह्याचं झाकण ह्याच्यानंतर ह्या 2 नळ्या वेगळ्या वेगळ्या होतात. ह्या 2 नळ्या वेगळ्या होतात. आपण अन्न नलिका एक वेगळी होते आणि श्वसन नलिका. आता ही श्वसन नलिका ही आपली वेगळी झाली. इथे अन्न नलिका आहे, तर आपण समजा बाजूला आहे म्हणून ही आहे. मग ह्याच्यानंतर आता इथे इथे याच्यानंतर इथे आपल्याला स्वर नलिका आहे, स्वर यंत्र आहे. याच्या आपण याला म्हणतो फेरिंग्स वगैरे, फेरिंग्स म्हणतो आपण. त्या फेरिंग मध्ये इथे काय असतं की एक म्युकस असतो, आणि म्युकस असं ना तसं रिंग असतं. रिंगच्या बाजूला असं पूर्ण वेढलेलं असतं, आणि तेल असं ना तर हा मनुष्याला असं ना तर हा आपला प्रत्येक पुरुषांना जर बघितलं, हे ऍडम ऍपल म्हणून असते, इथे हा भाग वरती आलेला असतो. स्त्रियांना हा भाग आलेला नसतो, हा त्यांचा भाग मोकळा असतो. नंतर त्याच्या नंतर वरची
त्या त्यावरती म्हणजे हा विन पाईप आहे. विन पाईप असं इथे ह्याला फेरिंग म्हणतात आणि हे स्वर यंत्र आहेत. इथे आपला इथे आवाज येत असतो. इथे एक छोटासा हे असं तर त्याच्यामधून काय असं किंवा त्याला लिरिक्स म्हणतात. तर त्यामुळे काय होतं की त्याला मराठीत आपण स्वरयंत्र म्हणतो. इथे आल्यानंतर काय की तुमचा आवाज असतो तो जे तुम्ही वायू घेतलेला असतो ना तर ती आतमध्ये जाते आणि आवाज येतो तो बाहेर येतो आणि तो आवाज बाहेर येतो मग आपल्या त्या जिभेमधून असं तर त्याचे विविध त्याचे आवाज तयार होतात आणि आपण बोलू शकतो, आपल्याला ऐकू येऊ शकतं. ते हे स्वरयंत्र आहेत. आणि हे आहेत तर ॲडम ॲपल वगैरे म्हणतात. म्हणजे हा भाग जो असतो तो पुरुषांना बाहेर आलेला दिसतो, स्त्रियांना नसतो. नंतर मग काय की ही जी श्वसन नलिका आहेत, त्या श्वसन नलिकेला अशा रिंग असतात, सी टाईपच्या रिंग असतात. म्हणजे ह्या पाईप असे पकडून ठेवलेले असतात. ह्या 9 प्रकारच्या रिंग्स असतात. 9 प्रकारच्या रिंग ह्याच्यासाठी काय की आता मी एकदम जर जोरात श्वास घेतला तर ती श्वसन नलिका फुगू नये, फाटू नये, एकदम त्याचा वेगळा भाग होऊ नये म्हणून ते काय की ते कंट्रोल करण्यासाठी अशा 9 रिंग असतात. 9 रिंग असतात. आणि ह्या 9 रिंग असतात ना, तर ह्या 9 रिंगाचं असं तर जेव्हा आपण सिगारेट वगैरे पितो आणि त्याचे तर तो सिगारेटचा तो भाग मी शेवटी घेईल आणि त्या रिंग कशा नष्ट होतात आणि आपल्याला कशी हानी होतं किंवा वातावरणातलं दूषित हवा असतं तर त्याच्यामुळे काय परिणाम होतो, तंबाखू वगैरे काय खाल्ल्यामुळे काय होतं, तर त्या 9 रिंगचं मी शेवटी माहिती सांगेल. मग ही श्वसननलिका ही पुढे जातं. पण ही गेल्यानंतर याचे 2 भाग होतात. असे 2 भाग होतात. तर 2 भाग होतात आणि आपल्याला 2 फुफ्फुस असतात. तर 2 फुफ्फुस असतात तर त्याला 2 भाग होतात तर त्याला ट्रॅचिशिया म्हणतात. ट्रॅचिया म्हणतात. ते असे 2 भाग होतात. म्हणजे आता जर आपण आपली ही रचना कशी असते की मग वडाच्या झाडासारखी असतं. तर वडाचं झाड कसं आता उलट जर आपण केलं तर ती मूळ असतं आणि मग मोठं खोड असतं नाही त्याचे 2 खोड असतात असे 2 फुफ्फुसामध्ये जातात आणि हे फुफ्फुसामध्ये जातात हे फुफ्फुस तर ह्याला ब्रॉन्ची म्हणतात. जी मोठी फांदी असतात ना ह्या 2 भागाच्या असतात तर त्याला ब्रांची म्हणतात. नंतर मग त्याच्या झाडाला जर मोठे फांदे असतात त्याच्यानंतर मग त्याचे छोटे छोट्या फांदे होतात. मग त्याच्या छोट्या छोट्या ब्रँची मग त्या छोट्या फांद्याला आपण मराठीत म्हणून लघुकोष त्याला आपण लघुकोष्ठ म्हणूया. तर त्याला किंवा ब्रॉन्चाइड इंग्लिशमध्ये ब्रॉन्चाइड म्हणतात किंवा त्याला लघुकोष्ठ आपण म्हणतो. तर हे अशा छोट्या छोट्या फांद्या असतात आणि जसं झाडाच्या फांद्याला तुम्हाला जसे पानं असतात तसं याला असतात ना तर अंगुरासारखे एक एक वगैरे असे गुच्छे ह्या छोट्या छोट्या फांद्याला अंगुरासारखे गुच्छ बनलेले असतात. तर हे आपण त्याला अंगुरच वगैरे म्हणूया त्याला हा ॲलिव्हेलिव त्याला म्हणतात. आपण त्याला अंगुरच म्हणूया. तर आपण इथपर्यंत झालं. आता फुफ्फुसाचे आपल्याला 2 भाग आहेत. एक उजवा फुफ्फुस आणि डावा फुफ्फुस. तर आता उजव्या फुफ्फुसाला असं तर त्याचे 3 भाग केलेले असतात आणि डाव्या फुफ्फुसाचे असतात तर 2 भाग केलेले असतात. मग शेवटी 3ऱ्या भागाला असतो तर तिथे आपल्याला डाव्या भागेला आपल्याला हृदय असतो. तर हृदयासाठी त्यांनी एक कप्पा करून ठेवलेला असतो म्हणून डाव्या बाजूला असतात तर 2 भागाचं फुफ्फुस असतं आणि 2 भागाचं फुफ्फुस असतं. तर आता ह्याचं कार्य कसं सुरू होतं. आता हे इथपर्यंत आपण फुफ्फुसापर्यंत आलं. आपण
श्वास इथपर्यंत आला, फुफ्फुसापर्यंत आपला हा श्वास आला, आपण याला हवा म्हणतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वायू असतात, तर तिथे फुफ्फुसापर्यंत तुमचे पोहोचलेत. आता एका फुफ्फुसामध्ये 1,00,000 अंगूर असतात, एका दुसऱ्या फुफ्फुसाला 1,00,000 असतात, असे 2,00,000 असतात. म्हणजे एका वेळी त्यांनी कार्य सुरू केलं ना, तर त्यांचं एका सेकंदात 2,00,000 यांचं श्वसनाचं कार्य सुरू करतात. ते कार्य काय करतात? आपल्याला इथे प्राणवायू कसा इथे मोकळा होतो आपल्याला हे बघायचं, आणि दुसरं काय बघायचं आहे की बा फुफ्फुसामध्ये असताना फुफ्फुसाचं कार्य आपलं रक्त शुद्धीकरणाचं असतं. त्यापूर्वी पुढच्या वेळेस आपण रक्ताभिसरण मध्ये बघू, तर तेव्हा फुफ्फुसाची हृदयाची आपण संपूर्ण माहिती बघू. पण आपल्याला आता हेच बोलता येईल की शरीरामध्ये ज्या सेल्स असतात 120 लाख ट्रिलियन, 120 लाख कोटी किंवा 120 ट्रिलियन, म्हणजे 120 वर 18 पूज्य, तर इतके सेल्स आहेत आपल्यात. आणि हे सेल्स मधून असतात ना, तर आपल्या ह्या सेल्स पर्यंत आपल्याला रक्ताचा पुरवठा व्हायचा असतो, आणि त्याला रक्त अशुद्ध रक्त त्याच्यामध्ये ज्या छोट्या सूक्ष्म रक्तवाहिन्यामधून असतं ना, अशुद्ध रक्त शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, आणि अशुद्ध रक्त प्राणवायू तिथे पाठवला जातो, आणि कार्बन डायऑक्साईड आहे ना, तो आपण ते खेचून आणतात. तर इथे हृदयाचं काम काय करते की अशुद्ध रक्त असतं, तर ह्या केशवाहिनीद्वारे आपल्याला अशुद्ध रक्त हृदयाकडे आणतं. आणि हृदयाकडे आणल्यानंतर तो त्याचे 4 कप्पे असतात, वरचे 2 कप्पे आणि खालचे 2 कप्पे, डाव्या बाजूला 2, उजव्या बाजूला 2, असे 4 असतात. तर उजव्या बाजूच्या हृदयाच्या कप्प्यामधून तो पहिल्यांदा खालच्या कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त आणतो. त्याला एक झडप असतं. मग अशुद्ध रक्त ते एखादा पाईप वगैरे आणलं, तर पाईपामध्ये जर पाणी असेल, आपण दाबलं तर ते पाणी थांबून जातं, आणि सोडल्यानंतर एकदम पाणी कारंजासारखं वरती फेकलं जातं. तर मग हृदयाच्या खालच्या कप्प्यामध्ये तुमचं अशुद्ध रक्त असतं, आणि अशुद्ध रक्त असं ते पंपाद्वारे ती वरची झडप उघडते, वरती पाणी गेल्यानंतर ती झडप बंद होऊन जातं. मग ते वरच्या कप्प्याचा अशुद्ध रक्त आल्यानंतर ते फुफ्फुसात पाठवतात. फुफ्फुसात पाठवल्यानंतर मग आता ही याची रक्त शुद्धीकरणाची क्रिया होतो एक. आणि दुसरं, आपण अनेक प्रकारची हवा घेतलेल्या हवेचं मिश्रण घेतलेलं आहे. तर हव्याचं मिश्रण घेतलेलं तिथे प्राणवायू आपल्याला कसं प्राप्त होतो, आपल्याला हे इथे क्रिया बघायची आहे. आता हे 1,00,000 अंगूर आहेत, त्याच्यामध्ये आपण दोन्हीचे 2,00,000 अंगूर आहेत. ह्या 2,00,000 अंगुरामधून नसताना रक्त शुद्धीकरणाची क्रिया आणि ऑक्सिजन आपल्याला कसा पडतो ते बघूया. आपण 2,00,000ची तर माहिती घेऊ शकत नाही, तर एकाच याची आपण रचना बघूया. म्हणजे एक आता अंगूर असतो, तो वरून ऑक्सिजन येतं, खालून तुमचं अशुद्ध रक्त, त्या अशुद्ध रक्ताचं त्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतो. हे कार्बन डायऑक्साईड फार कमी प्रमाणात असतं. आपण श्वास घेतो तर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन येतं. इथे याच्यामध्ये ह्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, आणि हे ऑक्सिजनचा मोठा फोर्स आल्यामुळे ते रक्त असतं ना, तर त्याच्यामध्ये प्राणवायू याच्यामध्ये अनेक वायू जे असतात, याच्यामधलं ऑक्सिजन असतं, तर ते सोल्युबल असतं, याच्यामध्ये मिक्स होऊन जातं, आणि मिक्स झाल्यानंतर रक्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन, हिमोग्लोबिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्याचं ज्वलन होतं, तिथे शक्तिदार होतं, आणखी त्याचं रक्ताचं शुद्धीकरण होतं. इकडे रक्ताचं शुद्धीकरण होतं, मग ते एकाच वेळी 2,00,000 तुमच्या याच्यामध्ये रक्ताचं शुद्धीकरण होतं, आणि ते हृदयाकडे पाठवलं जातं. आता ह्या तुम्हाला ऑक्सिजन इथे ऑक्सिजन तुम्हाला प्राप्त झाला, तर हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन झालाय, तर जो कार्बन डायऑक्साईड असतो तो विरुद्ध बाजूने असतो, तो पुन्हा वरती जातो, आणि तो आपल्याला नाकावाटे आपल्याला तो बाहेर पडतो, आणि ती जागा निर्माण होतं, त्या जागा निर्माण होतं, मग त्याच्यामध्ये पुन्हा तुमचा ही श्वसनाची प्रक्रिया अशा प्रकारे चालू असतं. हा ऑक्सिजन येत असतो, हा ऑक्सिजन तुमच्या रक्तामध्ये मिसळत होतो, रक्त पूर्ण तुमच्या शरीराच्या डोक्याच्या टोकापर्यंत
हाताच्या बोटापर्यंत पायाच्या बोटापर्यंत सगळ्या याच्यामध्ये तुमचा तो रक्तप्रवाह होतो. आता हा एका वेळी एका सेकंदात ह्यांच्या क्रिया चालू असतात आणि ह्या क्रिया चालू असल्यानंतर तर 2 लाख जर तुमचे हे जर अंगूर जर तुमचे ऍक्टिव्ह असतील तर तुम्हाला 2 लाखाचा फायदा होईल. आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये सेल्स बद्दल वगैरे पण आपण वेगळी माहिती आपण घेऊया. मग आता हे रक्त शुद्ध झाल्यानंतर काय होतं की हृदय आपण बघितलं तर हृदयाचा उजवा भाग बघितला, तर हृदयाचा डावा भाग बघूया. तर हृदयाचा जो हे पण आता हाडाचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल की एका बाजूला फुफ्फुस आहे आणि एका बाजूला दोन्ही फुफ्फुस आणि त्याच्यामध्ये डाव्या बाजूला हृदय आहे. मग त्या हृदयामध्ये तुमचा हृदयामध्ये तुमचं शुद्ध रक्त आल्यानंतर ते खालच्या बाजूला येतं. मग खालच्या बाजूला आल्यानंतर मग ते फोर्सने असं तर ते वरती फेकलं जातं वरच्या कप्प्यात. वरच्या बाजून केल्यानंतर मग ते काय होतं की रोहिणीद्वारे ते रोहिणीद्वारे रक्त बाहेर फेकलं जातं. त्याचे 2 भाग होतात. ते हृदयाकडे वगैरे पळतात आणि हृदयाकडे वगैरे हे हृदयाला रक्त पुरवठा आणि पुणे शरीराला मग त्याचे छोटे 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 केश वाहिनीमध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि ते आपल्या शरीराला सगळ्याला मिळतात. मागच्या आपला इथपर्यंत झालेलं होतं. तर तिथे काय आहे की हा भाग आपल्याला आहे ना, परमेश्वराने आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या. काही आपल्याला 2 गोष्टी दिल्या, 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 नाक पुढे दिले आहे, तोंड एकच दिलेलं आहे. तसं 2 फुफ्फुस दिलेले आहेत, 2 हात दिले, 2 पाय दिलेले आहेत. परमेश्वराने विचारपूर्वक दिले की ज्या आवश्यकता आहे, तुमचा एक जर फेल्युअर झालं तर तुमचा दुसऱ्याचा उपाय करू शकताय आणि दुसऱ्याचा उपाय केल्यानं तुमचं कार्य बंद होऊ नये हा उद्देश असतो. आणि काही गोष्टी एकच दिलेल्या आहेत, तोंड एकच दिलेला, पोट एकच दिलेलं आहे, तर त्याचा आपण लिमिटेड उपाय करायला पाहिजे. आपण पण तोंडाचं पोटाचं वगैरे ज्या गोष्टीचं असतं तर आपण अति उपयोग करतो, मग आपल्याला नुकसान होतं. मग हे फुफ्फुसाकडून हे रक्त शुद्ध झाल्यानंतर हृदयाकडे पाठवल्या जातं आणि हे पूर्ण रक्त शुद्ध झाले की नंतर हृदयाकडे पाठवल्यानंतर मग याचा हृदय पूर्ण शरीराकडे आपल्याला रक्ताभिसरण याचं होतं. आता ही अशा प्रकारची आपल्याला ही आपली ही श्वसनाची क्रिया झाली. तर हे श्वसन आपण इथे घेतल्यानंतर आता ही फुफ्फुसामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बा मोठ्या झाडाच्या मोठ्या फांद्या चे 2 भाग सांगितले, ट्रॅचिया. नंतर मग काय की बा त्याचे उपशाखा झाल्यात. तर लघुकोष्ठ वगैरे लघुकोष्ठ झालेत. आता हे लघुकोष्ठ झाले ना, त्याच्यानंतर मग त्याच्या टोकाला जे जसं झाडाला फांद्या असतात ना, तसं याला अंगूर लागतात. तर ह्याचे जे मोठे जे लघुकोष्ठ असतात, त्या लघुकोष्ठ मध्ये जर थंड हवा जर तुमची डायरेक्ट थंड हवा जर बाहेर आतली जर म्हणजे तुमचं रेडिएटरचं काम झालं नाही आणि बाहेर तुमची एकदम थंड हवा जर ह्या लघुकोष्ठामध्ये जर केली, म्हणजे इथे टेम्परेचर कंट्रोल झालं नाही, रेग्युलेटर झालं नाही, तर मग काय होतं की बा तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये हे सुचतात आणि तुम्हाला इथे निमोनिया होतो. आता हा निमोनिया होतो त्याच्यासाठी काय असं की बा हा तुम्हाला करण्यासाठी बघा प्रत्येक जे आजार झालेले असतात, ब्रॉन्कायटिस नंतर कोणत्या पण झाले तर त्याच्यामध्ये TIS म्हणजे 30 लागलं तर 30 लागलं तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला त्या ठिकाणी त्या एरियाला तुम्हाला सूज झालेली आहे आणि सूज आलेली आहे, म्हणून ती तुमची सूज जर कमी केली की तो तुमचा आजारापासून तुम्ही मुक्त झाले आहेत. तर सायनॅटिस सायनस आहे, तर सायनस पासून सायनासिटिस, नंतर फॅरेंजायटिस, नंतर टॉन्सिलायटिस,
प्रत्येकाला टीस आहेत. तर हे म्हणजे सूजन झालेलं आहे. लिरेंटिसिस, नंतर ब्रॉन्कायटिस, असे हे सगळ्यात निमोनिया हे वगैरे असं नाही. हे ह्यात तुम्हाला त्या त्या अंगाला सूज झालेली असते, म्हणून हे तुमचे वेगळे वेगळे आजार होतात. आणि हे ती सूज जर तुम्ही काढून टाकली की तुम्ही त्या आजारापासून मुक्त होतात. आणि त्या आजारापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला आजारापासून मुक्त करण्यासाठी श्वसनाची क्रिया करायची असतं. आता हा आपला अर्धा भाग झालेला आहे. आपला वेळ इथे संपलेला आहे. गुरुवारी आपला हा विषय पूर्ण संपवून टाकू.